जानकर माहिती बाळादादाचं बोट सकट पाया पडून आमदार झालेला आहे. तर म्हणजे काय त्या उत्तमराव जानकर आमदार साहेबांच्या नावा बोलणं म्हणजे चुकीचं आहे. ते फेक अकाउंट आहे, त्यात काय उपयोग नाही. म्हणजे ते नावाला आमदार आहेत, बाकी सगळं पोस्टर साठी कोंडले ते तांदवाडी रस्त्याची 2 किलोमीटर रस्ता 25 वर्षात कोणाला करता आला नाही. 25 वर्षात दोन्ही आमदारचं इलेक्शन होऊन गेलं तरी त्यांनी त्याची चौकशी केली नाही. तर तसं जर म्हणा गेलं तर मोहिते पाटलाची ताकद या ठिकाणी ज्यादा आहे. इथनं तालुका पंचायत असो, जिल्हा परिषद असो, या मोहिते पाटलाचा विकास असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचं तालुका पंचायत जिल्हा परिषद त्यांची येणार येण्यासारखी त्यांच्याच मागे पडते. आता आरोग्य दूत म्हणून राम सातपुते ह्या नावानं ओळखलं जातं, कामाचा माणूस म्हणून. आता दसोर असेल, तोंडलं बोंडलं असेल, त्या गावात भरपूर निधी दिला आणि कामं केलेली आहेत. कुठल्या बी साध्या बारक्या छोट्या कार्यकर्त्याने जर फोन केला राम सातपुतेला तर तो कॉल रिसिव्ह केला. तसं मोहिते पाटला बांगल्या होत नाही. गरुडवर पण होत नाही. मंत्राव डोळस होते त्यांनी पण 2 टर्म चांगल्या काढल्या मोठे पाटावर 1 नंबर गावचा विकास केला. समजा त्याने देवळा निधी आणला, पुन्हा रोडचं लाईटिंग केलं, सबस्टेशनची कामं केली. ते अजून आमदार आमच्या गावाला तर अजून आपल्याकडे काम विकास झाला असता. नमस्कार, महाराष्ट्र माझा मध्ये आपलं स्वागत आहे. मित्र, आज आपण आलेलो आहे माळशिरस तालुक्यामध्ये. खरं तर माळशिरस मध्ये अकलूज नगर परिषदेची जी निवडणूक आहे ती काही दिवसापूर्वी पार पडली. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ही निवडणूक मोहिते पाटील विरुद्ध राम सातपुते असा या ठिकाणी सामना रंगला होता. परंतु या ठिकाणी प्रतिष्ठेची समजली जाणारी निवडणूक मोहिते पाटलांनी एक हाती जिंकत नगरपालिकेवर आपला झेंडा लावला. आता वारं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं वाहायला सुरुवात झालेली आहे. परंतु लोकांच्या मनात काय चाललंय हे जाणून घेण्यासाठी आज आपण बोंडले या ठिकाणी आलेलो आहोत. आज आठवडी बाजार असल्यामुळे या ठिकाणी आपण गर्दी पाहू शकतोय. तर तोंडले बोंडले या ठिकाणी शेतकरी काय बोलतात आपण या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार. सध्या झडपी पंचायत समितीचं वारं व्हायला लागले, कुणाच्या बाजूने कौल असेल, काय वातावरण आहे? तसा जर विचार करायला गेलं तर जिल्ह्यामध्ये मोहिते पाटलाचं वर्चस्व प्रबळ चांगली ताकद आहे. त्यामुळं कुठलीही गोष्ट मोहिते पाटलाच्या नियोजनाखाली होऊ शकते. जर तुम्ही म्हणला याला राम सातपुतेने एवढी कामं केली, तेवढी ही केली, पण काय झालंय, ज्यावेळेस जे मोहिते पाटलाची ताकद असल्यामुळं त्या ताकदीमुळं जानकर साहेब आमदार बी झाले आणि मोहिते पाटलानं इतका विकास केला आहे. त्यांची कामं बघा, शिक्षण संस्था आहेत, कारखाना आहेत, पुन्हा कुक्कुटपालन संघ, शिक्षण संस्था अशा मोठ्या असल्यामुळं आणि जास्त कामगार बी त्यांचं तालुक्यात कामगाराचं जाळं पसरल्यामुळे ती त्यांची ताकद मोठ्या असल्यामुळे या तालुक्यात जिल्ह्यात त्यांचं अस्तित्व चांगल्या प्रकारचं राहील. म्हणजे आता नुकतीच झालेली निवडणुकीत तिथं पण त्यांनी चांगलं वर्चस्व स्थापन केलं. मग आता पंचायत झडपी समितीमध्ये होईल का त्यांचं? हो, 100% ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाण मोहिते पाटला ह्या ठिकाणी होऊ शकणार. मग सातपुते पण विकास कामं करते, त्यांना पण नाही, चांगलं वर्ण पाठबळ मिळतंय. ऐकून घ्या, त्यांच्या संस्था आहेत, त्यांच्या सातपुते शिक्षण संस्था नाही, त्या कारखाना एखादा नाही. कुठली एखादा अकलूजमध्ये मोहिते पाटलांनी चांगलं एखादं मोठं ती स्कीमा चांगल्या प्रकारच्या राबवलेली आहे किंवा RTO ऑफिस आणलंय, पुन्हा अशी मोठमोठे ऑफिस जे लोकांना सोलापूरला जावं लागत होतं काय वेळेस, ती ह्या ठिकाणी अकलूजच्या ठिकाणी या ठिकाणी व्यवस्था झाली. पण जनतेने संधी दिली तरच कामं होतील ना. नाही, जनता त्यांना संधी देणारच, कारण का त्यांनी काम केलंय, त्यांच्यावर विश्वास आहे. बरं. राम सातपुते म्हणजे तात्पुरता माणूस होऊ या तालुक्यात, तात्पुरत्या माणसाने त्याने अनेक लोकांचे ऑपरेशन केले वगैरे असं बोललं जातं. ऑपरेशन काय मोहिते पाटलांना ऑपरेशन केली नाही का? त्यांच्यामुळे त्यांच्याच हे मोहिते पाटला सातपुतेपेक्षा असे किती तर हजारो ऑपरेशन मोहिते पाटलांनी केले. असं आहे. त्यामुळं मोहिते पाटलाचं आणि जानकरांचं वस्ती या आता तालुक्यात 1 वर्ष झालं आमदारकीला. जानकरांची किती कामं झालीत तिथे आपले? आता काय बारक्यामध्ये छोटी त्यांना जी पेलेल तेवढी तिने कामं केलेलीच आहे जानकर साहेब. त्यांच्या माध्यमातून जी कामं त्यांना आली ती कामं केली देत. आता विरोधक काय म्हणणार, जानकरांनी काय कामच केलं नाही. जानकर आमदार झाल्यापासून त्यांनी काय विकासच केला नाही. असं पण बोललं जातंय की ते फक्त मोहिते पाटलांच्या ह्याच्यापुरतं आहे हे काय असं. माहिती, ही मोहिते पाटलाचा अपमान करण्यासाठी किंवा त्यांचं खच्चीकरण करण्यासाठी हे यांचं अस्तित्व यांचं हे राबवलं यांनी. नाहीतर तसं जर म्हणा गेलं तर मोहिते पाटलाची ताकद ह्या ठिकाणी ज्यादा आहे. इथनं तालुका पंचायत असो, जिल्हा परिषद असो, या मोहिते पाटलाचा विकास असल्यामुळं या ठिकाणी त्यांचं तालुका पंचायत जिल्हा परिषद त्यांची येणार. नमस्कार काका. नमस्कार. काय एकंदरीत ह्या मतदारसंघाचा आपले जानकर साहेब आमदार आहेत,
किती कामं झाली ती या मतदारसंघात? जानकर साहेबाकडून काय काम झालं नाही, पण सातपुते काम आता रोड आला एक 10 लाखाचा. बर. कुमार गुजर ते मोरे वस्ती. बर. तर सातपुत्याचं कामकाज चांगलं आहे या तालुक्यात, म्हणजे चौकडच या मोहिते- गावात बी. मोहिते पाटलांचं मोहिते पाटलांनी काय त्यांचं बी होतं, पण असं म्हणजे ह्याच्या इतकं नाही, रामभाऊ सातपुते इतकं नाही. रामभाऊ सातपुते. हम्म. मग म्हणजे काय मग एकंदरीत मग एवढं काम चांगलं असताना पण अकलूज नगरपालिकेत एवढा मोठा पराभवाला ते स्थायिक आहे, ते काय दबावानं बी काय आहे ते, त्यामुळं काय त्याचा प्रश्न येत नाही. म्हणजे सातपुते नवीन असल्यामुळं जरा ही भेटते. त्यांना पण एक टर्म दिलीच होती ना, जनतेनं संधी दिलीच होती 5 हा, वर्ष. दिली की पण त्या 5 वर्षातच कालावधी प्रत्येक गावाला बी मिळालाय ना, आम्हाला बी मिळालाय. तिथं घाट दिला आहे तर बर. इकडे 100 फूट तिकडे 100 फूट. मग आता जर हे मारुतीचं मंदिर आज सभागृह दिलाय. परत आता रस्ते दिले, ते एक 80 लाखाचा रस्ता आहे इथनं बर बर बळवणवाट. ते सगळं म्हणजे त्याची सातपुत्याची काम आहे ती सध्या, आणि रोजची चालूच आहे. ते कोणाला डीपी दे, कोणाला काय कर, काय असं. म्हणजे आज सकाळीच मला एक डीपीचं उद्घाटनाला नेसतं, बर. उद्घाटन करून आलो नवी डीपी. आता आगामी जर झेडपी पंचायत समितीला कसं चित्र असेल बाबा, मोहिते पाटील वर्सेस सातपुते असा सामना रंगणार आहे? तसं कसं आहे माहित आहे का, मोहिते पाटलाच्या संस्था ज्यादा असल्यामुळे कामगार ज्यादा. रामभाऊ सातपुत्याचं त्या भावाची किंमत नाही इथं. बर. ते दोघंच नवरा बायको आहेत. त्यामुळं रामभाऊला मानलंच पाहिजे. मोहिते पाटला निवडून येणार 100%. कसं त्यांच्या संस्था त्या कामगार आहेत, दबाव आहेत, त्यामुळे ते निवडून येणार. आणि पण वर सत्ता त्यांची असल्यामुळे त्यांना थोडस त्यांना कामकाज बी करायला येत नाही, निधी बी देता येत नाही. त्यामुळे ते निधीकडे त्यांचं जरा काना डोळाचा. जानकर साहेबांनी तर वर्ष झालं काय म्हणजे ह्यातच सत्कारात आणि ह्यातच दिवस घालवले वर्ष. म्हणजे एकंदरीत जानकर साहेबाकडून ह्या वर्षात काही कामं काय झाली नाही नाहीत झालं. थोडक्यात. फक्त ते नावाला आमदार आहेत, बाकीची कामं मोहिते पाटील करतात. किरकोळ ऐकून आहे मी, म्हणजे हे देतात ते बी, बर. त्यांच्यावर बी काय टीचा नाही आपली. पण कसं आहे, काम करण्याला महत्व आहे. ते जिल्ह्यात वर्चस्व मोहिते पाटलाचं ज्यादा असल्यामुळं ह्या जिल्ह्यात मोहिते पाटील वर्चस्व राहणार आहे. आणि मग वर्चस्व त्यांचं जास्त होतं तर मग दराची कोंडी का त्यांनी पहिल्यांदा फोडली नाही? शेतकरी संघटना सगळी पण त्यांनी मग ते त्यांचं वर्चस्व आहे, ते स्थायिक आहे, त्यांच्याकडे कारखान्यात तेवढी पॉवर आहे, एक खासदार आहे, बाकीचे आमदार आहेत, बऱ्याच ठिकाणी त्यांचा चांगला संपर्क आहे, मग ते कोंडी फोडू शकले नाहीत. नाही कोंडी फोडली का त्यांची शेतकरी संघटना साथ असल्याशिवाय ते कोंडी फोडते. नमस्कार. एकंदरीत कसं चित्र असेल झेडपी पंचायत समितीला? मोहिते पाटील असतील, राम सातपुते असतील, जानकर साहेब, राज्यात आपल्या तालुक्यात जानकर हा फॅक्टर एक असतोच, तर एकंदरीत कसं चित्र आहे या सगळ्या? नाही, एकंदरीत आता कसं आहे, बाहेरचा माणूस आमचा तालुका जास्त हे करू शकत नाही. पालकमंत्री बाहेरचा आणि आमदारी बाहेर. ह्या तालुक्यात काय माणसं नाहीत का बाबा? आता बिन्न येऊन जर उमेदवारी द्यायची, आपला माणूस तुम्ही समजा कुठतर जाऊन उभा राहा, सरपंच असेल, जेडपीला असेल, आमदारकीला, तुम्हाला जर एक 20,000च्या आसपास जर मतं पडली तर मला विचारा, ज्या त्या भागातलं ज्या त्या माणसानं नेतृत्व करावं. भाजप आणतंय, बाहेरचं माणसं आणतंय, म्हणजे पुन्हा एकदा मोहिते पाटलांची सत्ता येईल. किंवा आम्ही संघटना पॅनल करू, किंवा आम्ही स्वतंत्र लढू, किंवा जानकर साहेब असतील किंवा मोहिते पाटील. पण ही भाजप काय करताय, आता पालकमंत्री भाजपचं एकही आमदार खासदाराला कोणाला ही त्यांनी केलं नाही. किती भाजपचं कार्यकर्ते किती आहेत? पालकमंत्री तिकीट पालकमंत्री पद कुणाला दिलं नाही त्यांनी, बाहेरचा केला. मागच्या वेळेला बी बाहेरचा पालकमंत्री, आणि आमदार बी आपल्या तालुक्यातला बाहेरचा. म्हणजे आपल्या त्यांनी काय झाडाय जायचं का? तालुक्यातल्या लोकांनी काय करायचं? स्थानिकांना डावलून बाहेरच्या नको आहे. कोणी बी असू द्या, मग विरोधचा असू द्या, काय असू द्या, आपल्या तालुक्यातला पाहिजे. मग कुठला बाहेरचा असो, कोण असो, त्या हिशोबाने निवडणुका लढवल्या जातील. आता जानकर साहेब 1 वर्ष झालं तर काय ही तर काय परिस्थिती आहे, एकंदरीत कशी कामं होतात? आता कसं आहे, वर आहे भाजप, त्यामुळे ह्यांना निधी देण्याचं काम अजिबात नाही. खच्चीकरण चालू आहे, ह्यांचा निधी सोडत नाही ते. महाराष्ट्र भाजप गलचे पिकर. महाराष्ट्रामध्ये बरं का, कुठल्या बी आमदारचा खासदारचा भाजप सोडून दुसऱ्या आमदार खासदारला निधीच येत नाही. आपल्यातच नाही, कुठे बी जावा तुम्ही, भाजपने एकदम खच्चीकरण केलंय. आणि भाजपचं कसं आहे, पक्ष भाजपमध्ये ये, नाहीतर तुझं मग ही बाहेर पाडला जाईल, घोटाळा बाहेर पाडला जाईल, नाहीतर ईडी आलीच. त्यांनी सरपंचापर्यंत राजकारण पेटवलेलं आहे आणि सगळी जनता धोक्यात गाठलेली आहे. त्यांच्या हिशोबाने सगळं राजकारण चालू आहे, सगळं पूर्णपणे कॅबेज लोक केले. एकंदरीत पुढची परिस्थिती काय असेल? नाही, बदलू शकेल, भाजपला सोडून बदलू शकेल. जनतेवर ज्यावेळेला जनतेला कळल, आयला भाजपनं पूर्ण बिघडवलंय,
त्यावेळेला पूर्णपणे बदल राम होणार. सातपुतेंचं काम कसं आहे त्यांना आता त्यांचं काम सरकार आहे, त्याच्यामुळे ती प्रॉचरचं काम आहे. प्रॉचर प्रत्येकाला करतात, अधिकारी बिधिकाऱ्याला दम देऊन काम चाललेलं आहे. बरं. अधिकारी सुद्धा ती भाजपला भेटते ती. म्हणजे खरी दहशत सातपुते हा हा पण पूर्णपणे जनता दावल विरोधात जाऊन ज्या वेळा निकाल लागल त्यावेळेला मग समजेल कोणाचे जिल्हा परिषद येते, कोणाची पंचायत समिती येते. एकंदरीत आता मोहिते पाटलांचे एवढे कारखाने आहेत, त्यांनी मग दराची कोंडी फोडायला पाहिजे ना. नाही 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 शेतकऱ्यासाठी कोणाची भावना नाही, आणि शेतकऱ्याला बी अजून कळलं नाही याला कोण आपल्याला दर वाढवतोय. ह्याच्यामुळे शेतकरी महाग आहे. अहो केळाची काय परिस्थिती आहे, 5 रुपये किलो सुद्धा कोण केळं घेणार. 2 रुपये किलो केळं आले त्या. भाजपचं मला सांगा तुम्ही, स्टिंगची बाटली 200 मिली स्टिंग आहे, 20 रुपयाला विकते ती. ही पाण्याची बॉटल 20 रुपयाला आणि दुधाची 35 रुपयाला. म्हणजे फार अवघड काळ आहे. 100 रुपये लिटर पेट्रोल आहे. गॅस मला सांगा किती रुपयाला आहे. 900 ते 1000च्या रेंज मध्ये गॅस आहे. जे मला फक्त एक पंतप्रधान आवडतंय, मनमोहन सिंग. त्यांचं रेकॉर्ड तुम्ही काढा. युरिया किती होता त्या काळामध्ये, 10-26 किती होतं, DAP किती होतं, तणनाशक किती होतं. ह्याने पूर्णपणे दर गंगनाला भिडवलेत आहे. शेतीचा दर रिवर्स, आमचं शेतकऱ्यांचा माल विकायला रिवर्स आणि त्यांचं गेला महाग. 2100 रुपयाला 10-26 पोत आहे. आता 3000 रुपये जरी हिशोब केला तरी बघा 1 एकरामध्ये किती पैसे होते. तर समजा आमचा हिशोब आहे, एका माणसाला 1 एकर ऊस गेला तर दिवसाला 150 रुपये हजेरी पडते. कसा शेतकरी सुधारणार. ती बी ह्या वर्षी आम्ही प्रत्येकाच्या गावानीत बसून आंदोलन केलं, बसून मग कारखान्यानं कुंडी फुलली. आम्ही सद्गुरूच्या गावानीत बसलो, सहकार मर्शेच्या बसलो, पांडुरंगच्या बसलो, मग ही कारखानदार बोलली. आणि कारखानदार इलेक्शन झालं की सगळी एका जागेला येते आणि मिटिंगा घेते. ह्याच्यावर कोणी द्यायच नाही. 2850च्या वर कोणीही द्यायच नाही. ह्यांची मग meeting एवढं झाली. मोठं झालं आहे तर मग आता ZP पंचायत समितीला तुमच्याकडून काय पॅनलची बांधणी वगैरे किंवा या भागातून एखादा तुमचा उमेदवार असणार आहे का? आता पांढरेवडला आज राजशेट्टी खासदार साहेब येणार आहेत, रविकांत तुपकर साहेब येणार आहेत. आम्ही आता तिकडे चाललोय. तिथं आमची शिष्टमंडळाची मिटिंग होईल आणि त्यानंतर आम्ही जाहीर करणार. नमस्कार. एकंदरीत काय परिस्थिती असेल या मतदारसंघाची? आपले मोहिते पाटील असतील, सातपुते असतील, जानकर साहेब असतील, या सगळ्यांनी मिळून या तालुक्याचा किती विकास केला आणि अजून कुठली कामं बाकी आहेत? आम्ही काय आता पहिल्यापासून आमची पिढी गेली मोहिते पाटला हम्म. बरोबर, आणि आम्ही कोणीतरी जिकडे मोहिते पाटील जाईल तिकडे आम्ही बरं. हे ठामपणे आमचं निर्णय. म्हणजे पुन्हा एकदा मोहिते पाटलांचं वर्चस्व या तालुक्यात पाहिजे. तालुक्यात राहणार आणि ही 100% काळ्या दगडावर रेख. मग सातपुते पण तेवढी कामं करते, सातपुत्यांना पण वरनं चांगला निधी येतोय. नाही, सातपुते आता आपल्यात आला. मोहिते पाटला पतीच आधी सातपुते गेलता, हो, गेला कुणी आणला सातपुत्याला, मोहिते पाटलाने आणला. मोहिते पण पाटला- आपल्या तालुक्याची परिस्थिती अशी असते की मोहिते पाटलांनी दगडाला जरी उभं केलं तरी तो निवडून हो, येतो. निवडून येणार हे मग 100%. ही परिस्थिती अशी का झाली? मग सातपुत्याला एवढं सहकार्य करून का आज ही एवढं? ती सातपुत्याला का झाली परिस्थिती? सातपुत्याला ही मोहिते पाटलाने आधी अंगावर घेतल्यामुळे ही सातपुत्या ही करायला लागला. ही सातपुत्या करत नव्हता. आधी कोणाला घेतला, निंबाळकराला घेतला, पुन्हा घेतला सातपुत्याला घेतला. मग आता ती भाजप वर्ण भाजप कोणी करते हे तर मोहितेची काय ह्याच्यात चुकी नाही. मोहिते कोणाला कोणी करते का आतापर्यंत नाही केली. आपल्या गावातली कामं करते. स्वर्गीय हनुमंतराव डोळस होते, त्यांनी पण 2 टर्म चांगल्या काढल्या. मोहिते मोहिते पाटलावर 1 नंबर आमच्या गावचा दसरगावचा विकास केला. समजा त्याने देवळा निधी आणला. पुन्हा तुम्हाला सांगतो रोडचं लाईटिंग केलं, सबस्टेशनची कामं केली. ते अजून आमदार आमच्या गावाला तर अजून आमच्या आपल्या गावाचा दसरगावचा विकास झाला असता. म्हणजे मग मोहिते पाटलांना धरून चाललं तर विकास होणार, 100% होणार. म्हणजे सातपुत्याचा काही या वर्षी पण त्यांची काही तोंडले ती तांतवाडी रस्त्याची 2 किलोमीटर रस्ता 25 वर्षात कोणाला करता आला नाही. बर. 25 वर्षात दोन्ही बी आमदारचं इलेक्शन होऊन गेलं बर बर. तरी त्यांनी त्याची चौकशी केली नाही. आता कुणी केला रस्ता? अजून बी नाही. अजूनही नाही. अजूनही पाठपुरावा केला तुम्ही? पाठपुरावा करायला काय जे आमदारला सांगितलं तर करू. मग आता कुठला आमदार करते ते काय माहित. मग आता मत मागायला येतीलच ना. आता ZP पंचायत समिती चालूच होणार आहे. चालू होणार आहे. पण इतके दिवस का कशासाठी? 2 किलोमीटर रस्ता आहे. विद्यार्थ्यांना यायला जायला त्रास होतोय, विद्यार्थ्याला पाऊस असेल. मोटरसायकल असो काय असो त्रास होतो. या 2 किलोमीटर रस्ता ही म्हणजे दोन्ही बी पार्टी येऊन गेली बर. पंचायत समिती, तोपर्यंत कुणालाच करता आला नाही रस्ता. कुठला काका? जायचं बर. किती वर्षापासून बाजार चालू आहे? बऱ्याच वर्षापासून बर. बऱ्याच वर्ष मग हे असंच आहे का? म्हणजे याला कट्टे वगैरे काय नाहीत का?
जसं आहे तसं. काय असं. थोडाफार फरक झालाय बर पण आहे सगळं. आता जेडपी पंचायत समितीचं इलेक्शन लागणार आहे अजून काय उमेदवार डिक्लेअर नाहीत पण कसं वाटतंय मोहिते पाटीलला सपोर्ट होईल का सातपुत्यांना सपोर्ट होईल मोहिते पाटलांना होईल. मोहिते पाटलाला जानकर साहेब पण म्हणजे 1 वर्ष झाला आमदार आहेत काय कामं झालीत का इथं होय. मोहिते पाटील बर किती कामं झालीत मोहिते पाटील काय असेल ते. जास्त म्हणजे काय जानकर बिनकर काय नाही आमचा सपोर्ट मोहिते- पहिल्यापासून मोहिते पाटील. हो की पण आता आमदार म्हणून जानकर आहेत नाही तर मग त्यांनी काय त्यांच्या माध्यमातून काय कामं केलीत का जे काय बोलू शकत नाही त्यांच्याविषयी पण मोहिते पाटील. नाव काय आपलं अतुल सदाशिव पिशे बर किती वर्षापासून घेताय बाजारला हे 15 वर्षे धंदा करतोय. बर हा. काय पहिल्यापासून असंच आहे का काय पहिल्यापासून बसायला? असंच आहे. काय सुविधा वगैरे काय सुविधा चांगली आहे की. बर कट्टे वगैरे दिसत नाहीत काय नाही कट्टी हे बाजारात नाही, अकलूजच्या बाजारात आहे. अकलूज मग इथं का नाही इथं नाही, बाजार छोटासा आहे. बरं, आता जेडपी पंचायत समिती व्हायला लागले हा. कसं आहे म्हणजे कोण मोहिते पाटील मोहिते सातपुते? पाटील मोहिते पाटील मोहिते पाटील हा. सातपुते का नको सातपुते नको. आणि पहिल्यापासून कट्टर मोहिते पाटलाची माणसं. बर हा. ते पण काम करतात की करू दे की, पण मोहिते पाटला समर्थ काय आपण. बर हा. यंदा पण मोहिते पाटील झेंडा मोहिते लावणार. पाटील मोहिते पाटील. नमस्कार. कशी काय भाजी कशी आहे? भाजी 10ला 2. परवडती कशी ती कराय आता परवडत नाही, काय करायचं काय केलेलं. काय झालं परवडत नाही पण आता केलेलं काय करायचं. टाकून तर देता येत नाही हा हजेरी म्हणून आपलं लोकांच्या जायचं आपलं घरच्या घरी काय बर का मग शेती न परवडण्याचं कारण का पहिली पण लोक शेती करतच होती करत होती मान परवडत एखाद्या बारीला कवा नाही परवडत. बर होतं असं कधी कधी. बर बर चल. गाव कुठलं वेळापूर बर काय जानकर साहेबांचं कसं आहे काम आमदार झालेत चांगलं काम आहे 1 वर्ष झालं आमदार झालेत होती काय काम होय. कुठली कामं होती कुठे ती काय काय कामं झाली वेळापुरात वेळापुरात झाली की कुठं डेप्या दुरुस्ती काय हे असं झालं म्हणजे मोहिते पाटलांनी चांगलं सुरुवात केली म्हणायची केली. म्हणजे सातपुते आता इलेक्शनला ह्याला उभारणार आहेत त्यांचा पॅनल असणार आहे जेडपी पंचायत समितीला हा कसं होईल वातावरण वातावरण काय होईल हे आता सांगता येत नाही. बर न काय होईल. आता निवडणुकीत अकलूजच्या निवडणुकीत मोहिते पाटील जिंकले मग आता जेडपीला जिंकतील का काय तसं सांगू शकत पण नाही. वातावरण कसं वाटतंय तुम्हाला लोकांना वातावरण मोहिते पाटलासारखं मोहिते पाटलांचं वातावरण आहे सातपुत्याचं नाही आहे त्यांचं बी पण जरा कमी कमी पडते नमस्कार नमस्कार. किती वर्षापासून करता व्यवसाय आता 7 महिने झाले. 7 महिने झाले काय म्हणजे इथं सुविधा आहेत बाजारात कशाची लाईटची लाईट असेल पाणी असेल पाण्याची इथे आहे. कट्टे नाहीत लाईट नाही, कट्टे नाही, मग पाऊस आल्यावर हे तिथं चिखल होत असेल ना होतं की त्रास होत असेल मग तिकडे अकलूजला वगैरे कट्टे आहेत माहिती होतं. तिकडे पण नाहीत मग कुठं आहे असं बाजाराला चांगलं बाबा हे तिथे एकदम सगळ्या सुविधा आहेत असं आहे का कुठं कुठंच नाही. कुठंच नाही मग आता जिल्हा परिषद निवडणुका आलेत हे म्हणजे काम होणं गरजेचं आहे का कोण्या पाहिजे ना ते आपल्याला गरजेच पाहिजे. गरजेचं आहे अकलूज मध्ये कशी परिस्थिती आहे अशीच आहे अशीच अशीच आहे मग तिथं कसं मग आता निवडणूक झाली मोहिते पाटलांची सातपुत्यांची कसं होतं वातावरण त्यावेळेस आमच्या घरापाशी तर चांगला आहे. बर. व्यवस्थित बर बर पाणी बिणी रस्ते बिस्ते चांगले. चांगले आहेत म्हणजे मोहिते पाटलांनीच केलंय हा सातपुत्यांनी नाही आता त्यांच्या आले म्हणल्यावर आता करते ना. करते नमस्कार आजोबा नमस्कार. किती वर्षापासून करता व्यवसाय करू चालू आहे आता. बर गाव फिरायची करू. विराजपुरवली काय इथं सुविधा आहेत का कशाच्या कट्टा असेल पाणी असेल सुविधा कुठली कुठली? आहे? बरं दिवसापासून होय काय कट्टे नाहीत वगैरे कसं आहे म्हणजे सुविधा आहेत का सुविधा कशी डोंबला सुविधा इथे बर ती ग्रामपंचायतीला विचारायची मला विचारून काय त्याचा फायदा आहे. तुम्हाला त्रास होतोय ना ते होतोय म्हणून ग्रामपंचायतीला काय विचारून करता? ती म्हणणार तुम्ही येऊ नका तुम्हाला काय आम्ही ये म्हणले. मग बाजार म्हणजे सार्वजनिक बाजार आहे ना हा JDP पंचायत समितीचं इलेक्शन लागते बर मग कसं वातावरण होईल मोहिते पाटलांना कौल मिळेल का सातपुत्यांना मिळेल आता कसं आहे 2 बाजू आहे एका नाण्याच्या 2 बाजू आहेत त्याच्यामुळे सांगू शकत नाही मी. बर. हा? कोण मोहिते पाटलाची माणसं आहेत ती कोण आमदार सातपुतेच आहेत ते. पण एकंदरीत कसं म्हणजे आता निवडणुकीत तर मोहिते पाटलांना कौल दिला बर अकलूजच्या बर मग आता एकंदरीत जेडपी पंचायत समितीमध्ये कसं चित्र असेल आता कसं तर जेडपीवरूनच पंचायत समितीला निवडणं हे लागणार ना. बर पण म्हणजे मोहिते पाटलाला कौल मिळेल का जनतेचा
आता तो जनतेचा विश्वास आहे मी कसं सांगू शकणार काम कोणी केले तिथे सगळ्या काम आता ग्रामपंचायत मध्ये झेडपीने बी मोहिते पाटलांनी बी केले तर आमदार साहेबांनी बी केलेलं आहे ते बर दोघांनी केलेलं आहे त्याच्यामुळे कोणालाच नाव ठेवायचं संबंध ना बर 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 हा. मग आता येणारी म्हणजे काळजी काही कामं राहिलेली आहेत ती कामं पण करतील का कोण सत्ताधारी? जी आता जो कोणी करेल तो त्याच्या पाठीमागे जनता जाईल पण एकंदरीत वारं कोणाचं फिरते असं अजून तर तसं काही कौल सांगू शकत नाही बरं. हा? तुमचं नाव काय काका राजेंद्र वाघ बर कसं आहे वातावरण एकंदरीत शांत आहे बर हा. काय मोहिते पाटलांना सपोर्ट मिळेल आतापर्यंत मोहिते पाटलांना सपोर्ट आहे बर हा. सातपुते पण चांगला संघर्ष करते ते पण हा, चांगले करते काम ती करते. आता कसं आहे माहितीये का कधी 40-50 होते कधी 60-40 होते हे आता आपण काय आता आपण गरीब लोक आहे गरीब रोज यायचे लोकांना तरी कामाला करून जाणार खाणारे लोक आहेत. त्याच्यामुळं मोहिते पाटलाचं महाग कौल आहे सगळं बर 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 एकंदरीत मोहिते पाटील चांगला मोहिते करून मिळेल पाटील हा कौल मिळेल